मिरजेत रुग्णाची किडनी काढणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, रयत क्रांती संघटनेची मागणी। मिरजेतील महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अंकुश किसन भुई राहणार सरकुली राहणार पंढरपूर यांना दिनांक 31 मे 2022 रोजी पोटात गाठ असल्यामुळे ॲडमिट केले होते। डॉक्टर शरद देसाई यांनी लेसरद्वारे ऑपरेशन करून उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले। 2 जून 2022 रोजी ऑपरेशन करण्यात आले, मात्र यावेळी आमची परवानगी न घेता गाठ सोबत किडनी काढण्यात आली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। याबाबत डॉक्टर शरद देसाई यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसात तक्रार दिली आहे, मात्र अद्याप चौकशी न करता कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे रयत क्रांती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला। मला 4 मुले आहेत, त्याला 4 मुलं आहेत। तुम्हाला सांगते, एक तर काय ना फक्त लगेच रक्ताची झाली म्हणून आम्ही दवाखान्याला इथं घेऊन आलो, तर इथं काय झालं ऑपरेशनला ॲडमिट करायला ठरवलं दुर्बीनद्वारे। मग ती चिरफाड करून म्हणलं तर म्हणली ती 90% सुट आहे असं म्हणून म्हणल्यावर म्हणलं जाऊ दे, एकुलते एक पोरगा नदी वडापावा लागते, आम्ही माछाचा धर्म आहे, आम्हाला मासं धरल्याशिवाय खायचं नाही रोजच्या रोज। आणि म्हणून एवढं दुर्बीनद्वारे ऑपरेशन ठरवलं, दुर्बीनद्वारे तर पैसे दिलं, ऑपरेशन केलं, 8-9 दिवस दवाखान्यात दोघे मायलिक होतो। मला एकटं पोरगा आहे, माझा नवरा मेलेला आहे, माझ्या कुणीही गडी माणूस नव्हतं। आणि जावं फक्त ॲडमिट करून गेलेलं होतं। गडी माणूस कुणी नसल्यामुळं आम्ही दररोज डॉक्टर तपासणार, डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब आमच्या मुलांच्या किडन्या व्यवस्थित आहेत त्या का, दुच्या दुई व्यवस्थित आहे त्या, काय काळजी करून आम्हाला सारखं मी विचारायचं, सारखं मला तसंच म्हणत राहिलं। मग 8-9 दिवस झालं, 8-9 दिवस झालं तर रिपोर्ट आलं नाही। आम्ही आमच्या गावाला गेलो सोडल्यानंतर, परत याची तारीख दिली, परतल्या 2ऱ्या तारखेला आम्ही आल्यावर त्यावेळेस रिपोर्ट आलं। त्यावेळेस रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांना दाबलो आम्ही, म्हणलं डॉक्टर साहेब रिपोर्ट कसा आहे, तर नाही म्हणलं सगळं नॉर्मल आहे, म्हणलं भूई काय सुद्धा काळजी करू नका, नॉर्मल आहे, काय टेन्शन घेऊ नका म्हणलं। आम्ही डॉक्टरवर देवासारखा विश्वास ठेवला। आज ते रिपोर्ट आम्ही तसं तपासणी करून घरी गेलो तर ते रिपोर्ट तसं पिशवीत अडकावलं घरी। त्यात एक 8-15 दिवस गेलं। मग असं एका माणसाने आम्हाला सांगितलं की तुम्ही रिपोर्ट दुसऱ्या डॉक्टरला दावलं का, ह्या डॉक्टर विश्वास ठेवला, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला दावून बघायला पाहिजे होतं। मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरला दावलं, आमचाच भुईचा डॉक्टर होता, सिव्हिल सर्जन रिटर्न झालेला। मग त्यांनी म्हणलं अंड्यावर रिपोर्ट पाठवत मला उत्तर सांगतो। मग ते रिपोर्ट पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दुसऱ्यापर्यंत तपासायला येताना इथे आलो, फोन आला, त्यांनी सांगितलं की तुम्हाला डॉक्टर काय बोललं नाही तर का, तर नाही तर का। मी दीपक जालिंदर भोसले, रयत क्रांती संघटना राज्य कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे। माझं गाव सरकुली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आमच्या गावचे एक भुई समाजाचं अंकुश भुई म्हणून गेले 15 दिवसापूर्वी माझ्याकडे आला आणि मला म्हणला की मी महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटल मिरज येथे माझ्या किडनीच्या साईडला गाठ होती आणि ती गाठ करण्यासाठी मी तिथं ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर आमचं ऑपरेशन दुर्बीनमार्फत करायचं असं ठरलं होतं। डॉक्टरांनी त्याची फी 1.25 लाख रुपये सांगितली होती आणि असं असताना सुद्धा दुर्बीनद्वारे न करता माझी चिरफाड केली आणि चिरफाड करून माझ्या उजव्या साईडची किडनी, त्या गाठीवर किडनीसुद्धा काढलेली आहे। ज्यावेळेस किडनी काढत असताना, ऑपरेशन करत असताना डॉक्टरने कुठल्याही नातेवाईकाला त्याच्या विश्वासात घेतला, त्यांना विचारलं नाही। महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटलचे शरद देसाई म्हणून हे डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन करत होते आणि ज्यावेळेस तो रिपोर्ट त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांनी एका नातेवाईकाला विचारलं की या रिपोर्टमध्ये काय परिस्थिती आहे। त्यावेळेस त्याच्या नातेवाईकाच्या डॉक्टरने सांगितली की उजव्या साईडची किडनी काढून घेतलेली आहे। त्यावेळेस त्यांचे नातेवाईक पेशंट इथे मिरजच्या हॉस्पिटल आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरने उडवाउडवीचा प्रयत्न केला आणि तिथं दंगा केल्यानंतर त्या डॉक्टरने यांना वॉचमॅनमार्फत बाहेर हाकलून दिलं। त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला 2 वर्षापूर्वी तक्रार दिली आणि 2 वर्षात तक्रार देऊनसुद्धा त्याची कुठलीही दखल पोलीस स्टेशनने घेतलेली नाही। आणि ज्यावेळेस त्यांनी डॉक्टरला रिपोर्ट मागत असताना ओरिजिनल रिपोर्ट त्यांनी दिलेला नाही। पोलीस स्टेशननं ज्यावेळेस तक्रार करायला गेल्यानंतर तिथल्या CPIने सांगितलं की तुमचं ओरिजिनल रिपोर्ट असून आम्ही तक्रार घेणार नाही। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्यावर रिपोर्ट देणार। त्यांनी PIने रिपोर्ट मागून घेतले आणि रिपोर्ट मागून त्यांनी सांगितलं की ह्या चौकशीसाठी 1 वर्ष लागेल। आज 2 वर्ष झालं त्या पोलीस स्टेशनने कुठलीही चौकशी केली नाही। मी आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या संघटनेमध्ये काम करतोय। जोपर्यंत ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीशी आम्ही राहू आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या माध्यमातून ह्या गोष्टीचा, ह्या न्यायाचा छडा राहणार नाही। हे किडनीचं मोठं राकेट आहे आणि ह्या डॉक्टरची हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही
त्याच्या कुटुंबा पाठीमागं आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन चालल्याशिवाय राहणार नाही. हे किडनी नाही हे कधी तुम्हाला समजलं ते सांगा. ज्यावेळेस ऑपरेशन झाल्यानंतर 10 दिवसानंतर टाकी काढण्यासाठी त्यांना पेशंटला बोलवून घेतलं होतं आणि बोलवून घेतल्यानंतर ज्यावेळेस ती रिपोर्ट त्यांनी त्या गाठीचं दिल्यानंतर ते रिपोर्ट डेपो नातेवाईकांनी सांगितली तुमची उजव्या साईडची किडनी काढलेली आहे, गाठीचा आणि किडनीचा काहीच संबंध नव्हता, म्हणून जाणूनबुजून यांनी किडनी काढून हे ब्लॅकमेल केलेलं आहे. ते कुटुंब अशिक्षित आहे, त्यांना कुठलंही त्याचं नॉलेज नाही, ते रोज मच्छीमारी करून त्याचं कुटुंब निर्वाह करतात. त्या मुलाला वडील नाही, त्याला 4 मुली आहेत. आज त्याच्या ह्या मेन घरातला करता अंकुश त्याची किडनी काढली आहे. आज 7 कुटुंबातील 7 व्यक्ती